मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचं साम्राज्य काही केल्या कमी होत नाहीये। वडपा परिसरामध्ये वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नाशिकला जाताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना देखील खड्ड्यांमुळे तब्बल 25 मिनिटं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। त्यानंतर त्यांनी एक्सवरती वडप्याचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवरती टीका केली आहे। ट्रिपल इंजिन सरकार नक्की कोणता विकास करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर आपल्या दौऱ्यानंतर रस्त्यांची डागडुजी सुरू असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। त्यावरती 6 महिन्यांनी आदित्य ठाकरेंनी नाशिकचे रस्ते पाहण्यासाठी यावं असं आव्हान उपमहापौर विलास शिंदे यांनी दिलं। नाशिक शहरातील नागरिकांना जे अपेक्षित आहे, रस्ते सुरळीत अपेक्षित आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करतोय। परंतु येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मी परत आपल्या माध्यमातून आदित्य साहेबांना आमंत्रण देऊ इच्छितो की आपण आता या आणि आता आम्ही आपल्याला नाशिक शहर या पुढच्या 6 महिन्यामध्ये कसं आहे हे आम्ही स्वतः आपल्याला वाटतं फिरून दाखवू।